कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तर मॅटर काय, ही तुमची सून आजपासून तुमच्याच घरात राहणार आणि कायद्यानुसार तुम्ही तिला घराबाहेर काढू शकत नाही हे तुम्हाला माहिती असेलच. बिकॉज यू आर हायली एज्युकेटेड पीपल, राईट? त्यामुळे जर तिला इथून पुढे कसलाही त्रास झाला तर घोरपडे तर काय 498A डोमेस्टिक व्हायलेन्स, घराला लॉक, नो बिल. नो बिल. आता घराला लॉक मारल्यावर बिल मारायला कोण येणार आहे इकडे? नो बिल, डायरेक्ट जेल. बाकी सगळं ऑल इज वेल. एक कंप्लीट आणि अख्खं कुटुंब आत. ये बात. एका मिनिटात तुमची अब्रू रस्त्यावर आहे. वाईट वाटेल ना तुम्हाला? बडा बडा घर, पोकळ पोकळ वासा. ए हॅलो तू. हॅलो हॅलो मिसेस ऐश्वर्या मेहंदळे, तुमचे नाजूक हात जेलमध्ये खडी फोडताना कसे दिसतील? वाईट दिसतील ना? त्यामुळे जरा सांभाळून, नाही नाद करा पण या देवाचा नाही. आय थिंक द टॉपिक इज ओव्हर. सिस्टर प्लीज यू टर्न. फिरायचे फिरायचे. तर फायनल मुद्दा काय आहे? ही माझी बहीण तुमच्या घरातच राहिली पाहिजे, कारण तिच्या लाईफ मध्ये आता देवाची एंट्री झाली आहे. और किसी के कुछ डायलॉग काय बोलायचं आहे का कलम लावू? घोरपडे सर, हे काय रेडी आहे? 144, 151. नाही रे, मग गाडी निकाल. हां. एक मिनिट. मला असं वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपण बसूया शांतपणे, बोलून घेऊया. तुमच्या काय अपेक्षा आहेत त्या सांगा ना, मोकळेपणाने बोला. तिलोत्तमा मॅडम, कर दी ना छोटी बात. सिस्टर प्लीज कम. इथे प्रश्न माझ्या बहिणीचा आहे. बाकी इतर कुठलाही विषय असताना तर आपला टोन वेगळा असता, आपली बॉडी लँग्वेज वेगळी असते, पण इथे नाही. बाय द वे, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. माझ्या सिस्टरला इथे सोडून जाऊ की तुमच्यावर कलम लावू? और इसका जवाब सिर्फ आप ही दोगी तिलोत्तमा मैडम. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाला साक्षी ठेवून मी तुला सांगतो, माझ्या मनात सावलीबद्दल काहीच नाहीये आणि भविष्यात पण काहीच नसणार. मी शपथ घेतो आहे, सावलीला बायको म्हणून कधी स्वीकारणार नाही. ठीक आहे. राहू दे तिला, हाँ? राहू दे. घोरपडे, कुछ सुनाई दिया? नाही सर. राहू दे तिला इथे. सुपर. दिल को ठंडक मिली, कलेजे को सुकून मिला. आता कसं एकदम बरं वाटतंय हा घोरपडे. सिस्टर, कधीही कसलीही गरज लागली तर डायरेक्ट आपल्याला कॉल करायचा. अगदी अर्ध्या रात्री कोणी त्रास दिला
तरी आपण धावून येणार तुझ्या मदतीला. हा एका भावाचा वाद आहे. ओके. आणि हो, तुझे वडील जगन्नाथ त्यांनाही फोन करून कळवशील. खूप काळजी करत होते. काय वडील आहेत शेवटी. आणि बापाचं काळीज म्हणजे सेट काय ठरलं होतं? ऑन ड्युटी. नो इमोशनल. येस. जाऊ दे. हा, एक गोष्ट राहिली. साक्षात देव जरी आला तरी तिला घरात घेणार नाही असं बोललेला. आता साक्षात देव जरी आला ना तरी सुद्धा मी तुझा स्वीकार करणार नाही. नाही, देव तर नाही आला, पण हा देवा आला आणि तुम्हा सगळ्यांची वाट लावून निघाला. घोरपडे, सर फॉलो मी. चला आपण निघायचं आता. आपलं काम तर झालंय, मग ते कोणत्याही मार्गानं का होईना पण झालंय खरं. आता सोनारानंच कान टोचले म्हटल्यावर ही तिलोत्तमा मेंदळ तरी काय करणार आहे. एका गोष्टीचं समाधान मात्र आता आहे, माझ्या लेकराला ही तिलोत्तमा मेंदळे घरातून बाहेर काढू शकणार नाही. एवढंच हवं होतं. हॅलो. सारंग दादा, सावली वहिनी सापडली आहे आणि ती घरी सुद्धा आली आहे. हा ठीक आहे, चल. हा, लवकर घरी ये. थँक्यू. सावलीला काही झालं असतं तर थँक गॉड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.